श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज मी एक कथा घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी. तुम्हाला सर्वांना हे माहितीच आहे की जेव्हा स्वामी समर्थ प्रथम अक्कलकोटमध्ये आले तर तेव्हा ते कुठे आले तर ते चोळाप्पा महाराज यांच्या घरी आले. जेव्हा खंडोबाच्या मंदिरमध्ये आले आणि तिथे सर्वप्रथम जर कोणाला ओळख पटली असेल की हे एक सद्गुरू आहे, सत्पुरुष आहेत, तर ते चोळाप्पा महाराजांना. जेव्हा चोळाप्पा महाराज हे स्वामींना आपल्या घरी घेऊन आले तेव्हा त्यांनी स्वामी प्रथम कुठे जेवले तर ते चोळाप्पा महाराज यांच्या घरी जेवले होते. तर चोळाप्पा महाराजांची जी पत्नी होती येसूबाई आणि त्यांच्या सासूबाई राधाका ह्याही त्यांच्यासोबतच राहत होत्या. तर त्या दोघींनाही खूप म्हणजे त्या जेवण वगैरे सगळं करून घालायच्या स्वामींना, पण एक कुठेतरी मनात नाही का की त्यांच्याही खंत होती की आपण गृहस्थाश्रमामध्ये कुठेतरी कमी पडतो आहे, आपण स्वामींना मनासारखं जेवू खाऊ घालू शकत नाही आहे म्हणून. आणि तसंच त्यांच्या मनामध्ये सोवळं ओवळं राधाका प्रचंड सोवळं ओवळं पाळायच्या. म्हणजे जरी कुणी आलं गेलं तरी त्यांचं सोवळं ओवळं खूप असायचं. तर जेव्हा चोळाप्पा महाराज त्यांना जेवू घालायचे, कारण हा त्यांचा नित्यक्रमच होता की स्वामींचं सगळं पूर्ण करायचं, स्वामींना जेवण. कारण ही गोष्ट तर खरं तर साऱ्या अक्कलकोटवासियांना माहिती होती की अक्कलकोटमध्ये कोणीही सत्पुरुष आला तर त्याचा यथोचित सत्कार, यथोचित त्याचं हे पाद्यपूजन असेल, सेवा असेल, तर ती सर्व कोणाच्या हातून घडते तर ती चोळाप्पा महाराजांच्या हातून घडते. का तर ते त्यांचं पूर्वजन्मीचं सत्कर्म होतं. पूर्वजन्मी त्यांनी खूप पुण्यकर्म कमावलं होतं. ते पूर्वीपासूनच सत्कार्यात होते, त्यामुळे पूर्वजन्मीचं त्यांचं संचित चांगलं होतं, त्यामुळे ते स्वामी सेवेमध्ये आले असं म्हणायलाही हरकत नाही. स्वामींचे ते अत्यंत जवळचे आणि अत्यंत लाडके प्रिय भक्त होते आणि त्याच कारणामुळे ते स्वामींवरती त्यांचा जीव होता, स्वामींचा त्यांच्यावरती जीव होता. स्वामी त्यांच्या घरी कायम वास्तव्याला पण असायचे. स्वामींचा बहुतांश काल हा चोळाप्पा महाराजांच्या वाड्यातच गेलेला आहे. तर त्यांना खूप म्हणजे त्यांच्या राधाकांना आणि येसूबाईंना खूप खंत वाटायची की आपण स्वामींना मनासारखं जेवू खाऊ घालत नाही. त्या दरम्यानच अक्कलकोटमधील काही ज्या व्यक्ती होत्या, जे विभूती होते, चांगले व्यक्ती होते, जे जसं की चिंतोपंत असतील, त्यानंतर पुराणिक वगैरे, तर हे सर्व जेव्हा चोळाप्पा महाराजांच्या घरी यायचे तेव्हा त्यांनाही नजरेला दिसायचं की चोळाप्पा महाराजांची आर्थिक स्थिती फारशी तितकीशी चांगली नाही आहे. ते आर्थिक संकटांमधून, विवंचनेमधून जात आहेत. तर अशावेळी जे चिंतोपंत होते, पुराणिक वगैरे होते, यांनी काय केलं तर मालोजी राजेंच्या जे खास संबंधामधले दाजीबा सरकार होते त्यांच्या कानावरती ही गोष्ट घातली की स्वामी सध्या चोळाप्पा महाराज यांच्या घरी वास्तव्याला आहेत आणि चोळाप्पा महाराजांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे स्वामींचे आबाळ होऊ नये किंवा त्यांचं हे होऊ नये याच्यासाठी तुम्ही मालोजी राजेंकडे सांगून काहीतरी चोळाप्पांना मदत स्वरूपात किंवा आर्थिक मदत किंवा अशा स्वरूपामध्ये तुम्ही काही करता आलं तर पहा. चोळाप्पा तर त्या संदर्भात मग दाजीबा सरकार हे मालोजी राजेंशी बोलले आणि मालोजी राजेंनी हे जेव्हा ऐकलं तेव्हा मालोजी राजेंनी असा निर्णय घेतला की स्वामींच्या जी नित्यभोजन असेल, त्यांचा नित्य जी काही दिवसभरातला त्यांचा जो दिनक्रम असेल त्याच्यामध्ये लागणारी फळफळावळ असेल, धान्य वगैरे असेल, तर त्यांचा जो शिधा असेल तर त्यांच्या नैवेद्याची व्यवस्था ही त्यांनी चोळाप्पा महाराजांच्या घरी धान्य वगैरे देऊन केली. आणि याच्यातूनच आपल्याला हे बघायला मिळतं की ही खरं तर ना म्हणजे केल्यामुळं काय झालं, एकतर स्वामींचंही म्हणजे त्यांचं येसूबाई आणि राधाका पण खुश झाल्या. का तर स्वामींचा जो जेवणाखाण्याचं व्यवस्थित त्यांना जेवण वगैरे मिळू लागलं, नैवेद्य त्यांचा व्यवस्थित होऊ लागला आणि याच्यामुळे झालं काय तर चोळाप्पा महाराजांच्या घरातही भरभराट आली. तर हे सर्व कोणी केलं तर हे सर्व स्वतः स्वामी स्वतः ओळखून होते की येसूबाईच्या मनात जी खंत आहे किंवा राधाकांच्या मनात, चोळाप्पा महाराजांच्या मनात जी खंत आहे ती खंत कुठंतरी कमी व्हावी यासाठी हे सर्व आपल्या भक्ताच्या चांगल्यासाठी किंवा भक्ताला आपल्या कुठंतरी आधार मिळावा यासाठी हे सगळं स्वतः स्वामींनी करून आणलेली लीला होती. ही एक स्वामींचीच लीला होती आणि अशा प्रकारे स्वामींचाही जो काही प्रश्न होता तोही मार्गी लागला
आणि चोळप्पा महाराजांच्या घरावरचं जे आर्थिक संकट होतं तेही थोडंफार प्रमाणात कमी झालं आणि त्यांच्या घरामध्येही सुखसमृद्धी धनधान्य वगैरे आल्यामुळं त्यांचाही तो प्रश्न मार्गी लागला. तर स्वामींचं एक वाक्य आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माझ्या भक्तांची चिंता मीच वाहतो. यावरूनच आपल्याला हे समजून येतं की जिथे स्वामीचरण तिथे नेऊन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. जिथं स्वामी महाराज आहेत ना तिथं त्यांच्या भक्तांना किंवा कोणालाच काहीच करण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि अशा अजून कथा तुम्हाला ऐकायला आवडतील का, ज्या स्वामींच्या बखरमध्ये आहेत किंवा स्वामी चरित्रामध्ये काही त्याचे उल्लेख आहेत किंवा अजून कुठूनही यांची माहिती आपल्याला मिळत राहते. तर तुम्हाला जर अशा कथा ऐकायला आवडणार असतील चोळप्पा महाराज बाळप्पा महाराज यांच्याविषयीच्या तर मला नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ महाराज की